सज्जनो, आपण आज बीजक सद्ग्रंथामधील साखी नंबर 191 राहा बिचारी क्या करे जो पंथी न चले विचार, आपन मार्ग छोड़ी के फिरे उजार उजार, या साखीचा मथितार्थ पाहू. कबीर साहेब म्हणतात, राह बिचारी क्या करे. राह म्हणजे मार्ग, बिचारी म्हणजे विचारपूर्वक कल्याणाचा सत्य मार्ग सांगणारे जे मुक्ती प्रदर्शक जे जीव आहेत ते क्या करे म्हणजे काय करणार आहे. साहेब म्हणतात, राह म्हणजे मार्ग. आपल्या समाजामध्ये जीवाचं हित कशात आहे? जीव स्थिर शांत स्वरूप स्थितीमध्ये राहण्याकरता कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीची छानबीन करून विचारवंत जे काही सत्यज्ञान प्रवर्तक जे लोक आहेत त्यांनी विचारपूर्वक कल्याणाचा सत्य मार्ग कोणता तो कथन केलेला आहे. जीवनाचं कल्याण, जीवाचं हित कोणत्या मार्गाने होईल याचा अर्थ असा की जगामध्ये जीव अनेक मार्गाने जात आहेत. सत्य मार्ग त्यांना कळलेला नाही आहेत. अनेक मार्ग कोणते आहे आपणाला माहीतच आहे. कर्ममार्ग आहे, उपासना मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे. हे मार्ग जे आहेत, या मार्गापैकी कोणत्या मार्गाने, सत्य मार्गाने किंवा कोणत्या मार्गाने जीवाचं कल्याण होते, हा विचार साधू संतांनी केला आहे. परंतु आपल्या समाजामध्ये दोन मत आहे, एक मनमत आणि एक गुरुमत. या मार्गांचा मनमतानी म्हणजे मनामध्ये येईल त्या मतांनी अर्थ करणारे काही लोक आहेत, आणि गुरुमत म्हणजे गुरु, साधू, संत, सज्जन, स्थितिवान जे जीव आहेत त्यांच्या मताने, त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या अनुभवाने अर्थ करणारे काही लोक आहेत. कर्ममार्ग, कर्माचा मार्ग जो आहे त्या मार्गामध्ये कर्मशास्त्र लिहिले आहे. म्हणजे कर्म करण्याचं शास्त्र कोणतं? वास्तविकता कर्ममार्गामध्ये विहित कर्म आणि निषिद्ध कर्म या दोन कर्माचा उहापोह आहेत. सज्जनांनी आपल्या जीवाच्या कल्याणासाठी निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्म ग्राह्य घेऊन त्या विहित कर्माने जीवन जगलं पाहिजे. आणि उपासना मार्गामध्ये उपासना शास्त्र लिहिले आहेत. म्हणजे उपासना करण्याचं शास्त्र कोणतं? उपासना मनमत लोकांनी ईश्वरांची भक्ती करणे याचं नाव उपासना केलं आहे. कर्ममार्ग ईश्वर प्राप्ती हेतूने आहे. उपासना मार्ग ईश्वरांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आहेत. मनमतानुसार आणि गुरुमतानुसार चेतन भक्तींच्या मार्गाने जीवन जगणं म्हणजे उपासना मार्ग आहे.
जे चेतन जे जीव आहेत, जे पूज्य जीव आहेत, त्यांच्या आदर्शाचं, चारित्र्यांचं, वर्तनांचं अनुकरण करणं म्हणजे भक्ती, हे गुरुमत आहे. योग मार्ग मनमत जे लोक आहेत ते ईश्वराचं दर्शन व्हावं, साक्षात्कार व्हावा असा अर्थ केलेला आहे. गुरुमत जाणणारे जे लोक आहेत त्यांनी योग मार्गाने विषयाचं निर्मूलन व्हावं, एकाग्रता साधावी असा अर्थ केलेला आहे. ज्ञान मार्गांनी जीवन जगणारे लोक आहेत ते मनमत जे अर्थ करणारे लोक आहेत, या ज्ञानांनी ब्रह्मलीन व्हावं, ब्रह्मामध्ये तद्रूप व्हावं असा अर्थ केलेला आहे. आणि गुरुमत स्वीकारणाऱ्या लोकांनी ज्ञान मार्गाचा अर्थ अंतर्मुख होऊन स्वरूप ज्ञान प्राप्ती करून स्वस्वरूप स्थितीमध्ये स्थिर होण्यासाठी ज्ञानमार्गाचा वापर केलेला आहे. परंतु हा जो अर्थ आहे तो अर्थ मनमत जाणणारे जे लोक आहेत, स्वीकारणारे लोक आहेत, यांनी वास्तविकतेपासून दूर होण्याचा अर्थ केला आहे. अर्थ करती उपराटे, कोण जाणे खरे खोटे, अशा प्रकारे अर्थामध्ये दृष्टिकोन बदलल्यामुळे या कर्ममार्ग, उपासना मार्ग, योग मार्ग आणि ज्ञान मार्ग या मार्गाने चालण्यासाठी जे शास्त्र, कर्मशास्त्र, उपासनाशास्त्र, योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र, याचा अर्थ जो आहे तो मनमत लोकांनी जीवनच्या वास्तविकतेपासून उलटा केलेला आहे. अर्थकृती उपराटे, कोण जाणे खरे खोटे. आणि गुरुमत जे स्वीकारणारे लोक आहेत, गुरु, संत, साधू, सज्जन, स्थितिवान जे लोक आहेत, त्यांच्या प्रायोगिक अनुभवानुसार जे अर्थ या लोकांनी केलेले आहेत त्या अर्थाचा स्वीकार करणारे फार कमी आहेत. तर राह बिचारी क्या करे, जीवाच्या कल्याणासाठी कोणता मार्ग आहे, त्या मार्गाचा कसा सदुपयोग करावा, हे ज्ञान, हे विचार विचारवंत लोकांनी विचारपूर्वक समाजासमोर ठेवलेले आहेत. याशिवाय ते काय करणार आहेत, क्या करे. आता त्या मार्गांनी मार्गक्रमण करावं की भटकत राहावं, हे कोणाकडे आहेत, जिज्ञासू जीवाकडे आहे. क्या करे, मार्ग सांगणारे, मार्ग सांगूनी गेले आधी दयानिधी संत ते. मार्ग सांगणाऱ्यांनी कथनातून, लिखाणातून, उपदेशातून त्या मार्गाचा संकेत दिलेला आहे. याशिवाय ते काय करणार आहेत. परंतु आपल्या समाजामध्ये, सत्संगामध्ये, साधनेमध्ये पूर्ण आयुष्य घालवणारे काही जीव आहेत. परंतु हिताचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं आकलन न झाल्यामुळे मार्गस्थ जीव भटकत आहेत. कुपथ गमन करणारे म्हणजे वाईट मार्गाने गमन करणारे आपल्या विनाशक बुद्धींनी अनुचित वापर करून जीवनांचा सर्वनाश करीत आहेत, ज्याला संतांनी अहितकारी मार्ग म्हटलेला आहे. विपथ गमन करणारे जे लोक आहेत, म्हणजे चुकीच्या मार्गाने गमन करणारे लोक आहेत, ते आपल्या भ्रामक बुद्धींनी अनुचित वापर करून आयुष्यभर भटकत जीवन संपवित आहेत, अस्थिर करतायत जीवन आहे, ज्याला संतांनी अनुचित मार्ग म्हटला आहे. सत्पथ गमन करणारे जे जीव आहेत ते आपल्या विवेकवती बुद्धींनी
स्थिर शांत ठेवणारा मार्ग, कल्याणाचा मार्ग क्रमण करतायत. पण कोणता मार्ग हितकारक आहे याची निवडानिवड करून मार्गस्थ जे जीव आहेत ते आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करून राहिलेले. या सर्व मार्गाची छानबीन, निवडानिवड, परीक्षण न करता विचार विवेकपूर्वक मार्गक्रमण करीत नसेल तर संत, ग्रंथ, पंथ, ज्ञान काय करणार आहेत? असा अर्थ आहे, राह बिचारी क्या करे. जीव सीधा सरळ सत्य मार्ग सोडून, म्हणजे स्वरूप ज्ञान व स्वरूप स्थितीचा मार्ग सोडून भ्रमाचा मार्ग चालत आहे. कारण काय? यांना संतांनी लिहिलेल्या कथनांचा, लिखाणांचा, उपदेशांचा अर्थच सापडला नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्याई शोधुनी पाहिला तयाशीच अर्थ सापडला. येरा असूनी अलभ्य झाला, अर्थ येतीचा शोधला नाही ना. मार्गक्रमण करताना जे कर्म करावं लागते त्या कर्माची साधनाच चुकली ना, साधन चुकलं ना. आपण बाह्य साधना करत आहोत. संतांनी स्थूल शरीर, सूक्ष्म मन आणि विस्तारित वाचा ही 3 साधने मार्गक्रमणाची होय, कर्म करण्याची होय. पण मार्गस्थ जो जीव आहे तो काय करतो? स्थूल शरीरांनी कर्माचा बिघाड करून, अयोग्य वचनांनी संबंधाचा बिघाड करून आणि मलिन विचारांनी व्यवहाराचा बिघाड करून पथभ्रष्ट होत आहे. कारण अनुचित कर्म, अनुचित संबंध आणि अनुचित व्यवहार जीवाला पथभ्रष्ट करणारेच असतात. इथे जीवाने नित्य सावध राहायचे संतांनी सांगितले. धीर, गंभीरता, निष्कामता व सावधानता संतांनी शिकवली आहेत. पण आपण जीवनाची मौज मजाक करून स्वैराचारिता, सकामतेने वैभव, चैन, विलासता आणि असावधानतेने बुद्धिहीनता याकडे जात आहोत. मग अशा वेळेस संतांचे मार्ग काय करणार आहेत? तुका म्हणे बुडे बांधुनी दगड, तेथे काय कोड धावायचे. ज्या जीवांनी पोटाला दगड बांधून विहिरीमध्ये उडी घ्यायची ठरवलेली आहेत आणि उडी घेतलेली आहे, मग तिथं आता त्यांच्या रक्षणासाठी, बचावासाठी धावण्याचा प्रश्नच कुठे राहिला. म्हणून संत म्हणतात की राहा बिचारी क्या करे, पंथी न चले विचार. पंथस्थ, मार्गस्थ जीव आपल्या जीवाचं हित व्हावं असा विचार न करता जर चालायला लागले तर संत, पंथ, ग्रंथ काय करणार? साहेब म्हणतात, कबीर उलटा ज्ञान का कहा तक कहू विचार. अरे बैठे से ही पथ कटे, चला चलिए नहीं पार. साहेब म्हणतात, अरे उलटा मार्ग जर तुम्ही ज्ञानांचा चालत असाल, ज्ञानांचं वास्तविक अर्थ न करता जर तुम्ही हितकारक मार्गाने न जाता अहितकारी मार्गाने लागत असाल तर तुम्हाला कहा तक को विचार, किती विचार सांगायचा, कसा सांगायचा. बैठेशी ही पथकटे, चला चली नाही पार. बावरून, भटकून आयुष्यभर चंचलतेने चलत राहणं, इथे हित होईल, तिथे हित होईल म्हणून नाना प्रकारे जंगलामध्ये, मठमंदिरामध्ये, आश्रमामध्ये स्थळ बदलून इथं तिथं जात असाल,
ही साधना ती साधना बाह्य साधनेच्या पाठीमागे लागत असाल तर तुम्हाला या भवसागरातून पार होता येणार नाही. कारण जे प्राप्त करायचं आहे ते बाहेर नाही आहेत. ही वास्तविकता न जाणता जर तुम्ही मार्गक्रमण करत राहिले तर काहीही फायदा होणार आहे. बैठेशी पत्कटे म्हणजे स्थिर व्हा, शांत व्हा, मनाला भटकू देऊ नका, मन स्वाधीन करा. असा मार्ग साधू संतांनी सांगितला. तो ग्रहण आपण करत नाही, तो मार्गक्रमण करत नाही. मुक्तिपथ प्रदर्शक जे लोक आहेत त्या संतांनी जीवाच्या उद्धारासाठी हंस मार्ग, मोक्ष मार्ग दाखविला. पण मार्गस्थ जीव राजस, तामस, सात्विक वृत्तीकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे राजस वृत्तीने मार्गक्रमण करणारे जे जीव आहे त्यांच्याजवळ हिताची भावना तयार होण्यापेक्षा काम आणि मोहाची भावना दृढ होत आहेत. तामस वृत्तीने मार्गक्रमण करणारे जे लोक आहेत त्यांच्याजवळ द्वेष आणि मत्सर दृढ होत आहेत. सात्विक वृत्तीने मार्गक्रमण करणारे जे जीव आहेत त्यांच्याजवळ लोभ मोहाची दृढता होत आहे. मग या षड्विकाराची दृढता झाली की जी जीवाला कल्याण मार्गापासून पथभ्रष्ट करीत असतात. त्याऐवजी संतांनी वास्तविक ज्ञानाचा मार्ग, विवेक, वैराग्य, गुरुभक्तीचे मार्गाने कल्याणास पूरक आहेत असं कथन, असं लिखाण, असा उपदेश अनेकदा अनेक जिज्ञासू जीवांना केला आहे, करीत आहे आणि करीत राहणार आहे. विवेकांनी शमदम, वैराग्यांनी तितिक्षा उपरती आणि गुरुभक्तींनी श्रद्धा व समाधान या षटसंपत्ती किंवा षटगुणांची दृढता होत असते की जे स्थिरशांत जीवनास पूरक ठरून स्वरूप स्थितीकडे वाटचाल करण्यास सहाय्यक आहे. त्यासाठी सद्गुरु वचन सुनो हो संतो, मती लीजे शिरभार 220 नंबर साखी पाहावी किंवा अनुभव सांगतो तुम्हा प्रती, जे करू म्हणाल ते साधाल निश्चिती, करा करारे आत्मोन्नती तुकड्या म्हणे, या वचनांचा विचार हितचिंतकांनी केला पाहिजे. या प्रकारे आत्मोन्नती, आत्मशांती, आत्मसमाधान, आत्मविकास, आत्मोद्धाराचा मार्गक्रमण करायला पाहिजे. पण या मार्गाने मार्गस्थिती जात नाही. राह बिचारी क्या करे, जो पंथी न चले विचार. कधीही आपल्या हिताचा विचार केला नाही, कधीही संतांच्या अनुभवाचा अर्थ केला नाही. तो अर्थ करून आपल्याला आपल्या जीवाचं कल्याण करायचं ही जिज्ञासा घेऊन मार्गाला सुरुवात कधी केली नाही. मग काय केलं म्हणतात कबीर साहेब, आपण मार्ग छोडिके, आपल्या हिताचा मार्ग सोडून, स्थिरशांततेचा मार्ग सोडून इथे तिथे भटकत आहे. हृदयस्थ स्वरूप स्थितीमध्ये स्थिर होण्याचं सोडून नाना बाह्य प्राप्तीसाठी म्हणजे बाहेरील देव, पुण्य, स्वर्ग, मोक्ष, शांती शोधण्यासाठी बाह्य साधनांच्या मार्गाने जात आहेत. फिरे उजार उजार, आपण मार्ग छोडिके, फिरे उजार उजार. म्हणजे आपला जो हिताचा मार्ग आहे, कल्याणाचा मार्ग आहे, जो अंतर्मुख होऊन ज्ञानसाधना करावी लागते, संतांच्या कथनांचे जे संकेत आहे त्या संकेताचा दृढनिश्चय करून स्थिर शांत होऊन आपल्या स्वरूपस्थितीकडे वाटचाल करण्याची बाह्य साधनांनी बाहिर्मुख होऊन
मार्गक्रमण करीत आहेत. फिरे उजार उजार. उजार म्हणजे निर्जन स्थळ, जिथं लोक नाही, काही नाही, शून्य आहे. निराकारी ओस दिशा, येथे इच्छा पुरतसे. किंवा स्वर्ग बिसाहन सब चले, ज्या बनिया ना हाट. अरे बाबा, चंदन बास निवारहू, तुझे कारण बन काटिया. जियत जीव जनी मारिहू, मुळे सबई निपत्या. आपल्यासाठी आपल्या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून संत लिहितात, चंदन बास निवारहू. हे सद्गुणधारी जीवा, जिज्ञासू जीवा, तुझ्यासाठी आम्ही नको ते अध्यासाचं निवारण करायला सांगून पूर्ण वाणीची छानबीन केलेली आहे. सरळ सरळ सत्य सिधा मार्ग ठेवलेला आहे. परंतु तुम्ही आपल्या जीवाचे हाल करत आहात. सोंग घेऊनी वैराग्याचे, का करीशी हाल या जीवाचे. किंवा नाना साधने उपाय करीती, परी नाही वृत्ती स्थिर केली. अशा प्रकारे फिरे उजार जार, जिथे काहीच नाही, जिथं काहीही साध्य होणार नाही, नुसतं चंचलतेने भटकण्याशिवाय स्थिर शांत मनोवृत्ती होत नाही. एखाद्या मठामध्ये, मंदिरामध्ये, आश्रमामध्ये आपण गेलो, परंतु मन चंचलच आहे. मनाची चंचलता नष्ट करून स्थिर शांत जीवन जगण्यासाठी साधू संतांनी नाना प्रकारचा उपदेश केलेला आहे. जीव अजीव को करे विचार, खान पान शुद्ध व्यवहार, अस्ति नास्ति का निर्णय करे, आणि पक्का सौदा हृदया धरे. किंवा साचा सौदा कीजिए अपने मन में जानी, साचे हिरा पाइये झूठे मुलो हानी. असे जे संकेत आपल्याला दिले आहेत, जीव काय आणि अजीव काय, म्हणजे सजीव आणि निर्जीव यांचा विचार करा. निर्जीवापासून तुम्हाला सुख दुःख कोणत्याही प्रकारे मिळत नाही. सजीव जीवाच्या संगतीत राहा. खानपानादी शुद्ध व्यवहार करा. विद्यमान वस्तू कोणती आहे, नाशिवंत वस्तू कोणती आहेत याचा निर्णय करा. म्हणजे आता विद्यमान हजर आहे त्यांचा संग करा. जो जीव शरीर सोडून गेला, त्या शरीराच्या प्रतिमेचा, मूर्तीचा, चित्राचा संग करून काही फायदा होणार नाही. अस्ति म्हणजे विद्यमान असणारी जी वस्तू, आणि नास्ति म्हणजे नाशिवंत वस्तू, याचा निर्णय करा आणि आपल्या जीवाचे हित होईल असा पक्का सौदा हृदयामध्ये घ्या. असा साधू संतांनी आपणाला उपदेश केलेला आहे. जडाध्यासातून जीवाला अलग करण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करा. एक एक विकार, छंद, जड संस्कार, जडाध्यासातून असंगता साधा. सत्संगतीत, अभ्यासात निरंतरता साधा. अहंता ममतेपासून दूर व्हायचा प्रयत्न करा. बाह्यदृष्टीचा अभाव करा. स्वयंदृष्टिकोन साधून स्वपरहितासाठी जपा. जडचेतन गुणधर्माच्या भेदाचे रहस्य जाणून जडगुण धर्मापासून अलग व्हा. चेतन गुणधर्मामध्ये स्थित होऊन स्थिर शांत होण्याचा प्रयत्न करा. रहणी आचरणाला महत्त्व द्या. दांभिकतेला थारा देऊ नका. कारण बोध की लक्षण रहनी है, रहनी बिनु कस बोध, वाणी रटे ते काम नाही, सार ग्रहण करू शोध, याकडे लक्ष वेधा. आपणाला जो संतांनी बोध दिला आहे, उपदेश दिला आहे, कथनाद्वारे, लिखाणाद्वारे जे संकेत दिले आहेत,
आणि तो बोध आपणाला झालेला आहे, घेतलेला आहे, याचे जे लक्षण आहे, उपदेश झाला याचे लक्षण गुरु शिकवत असतात, शिष्य शिकत असतात. गुरुनी दिलेल्या शिक्षणांचं शिक्षण घेणं हे विद्यार्थ्याचं किंवा शिष्याचं काम आहे. मग आपणाला बोध झाला, त्याचं लक्षण काय? तर बोध की लक्षण रहनी आहे. रहनी म्हणजे आचरण. सत्य, विचार, शील, दया, धीरज या तत्वांचं आचरण जीवनामध्ये शरीरादी संबंधांनी नित्य होत राहावं, हे बोधाचं लक्षण आहे. बोध की लक्षण रहनी आहे. रहनी बिनुकच बोध. संतांनी दिलेला बोध, त्या बोधानुसार जर आपली रहनी नसेल, आचरण नसेल, सत्य विचारधारा नसेल, विचारची स्थिरता नसेल, शीलसंपन्न जीवन नसेल, जीवनामध्ये दयेचा अंतर्भाव नसेल आणि अधीरता सोडून धीरगंभीर जीवन जगण्याचा मार्ग नसेल, मार्गक्रमण करीत नसू, तर हे काही बोधाचं लक्षण नव्हे असं संत म्हणतात. बोधाचं लक्षण आहे, बोध सांगेल तेची करावे, ज्ञानांचे उत्तर मानावे आणि एक क्षणही न वर्तावे सुज्ञजनांनी किंवा आपल्या हवे करुणी. बोध सांगेल तेची करावे. संतांनी दिलेला बोध, त्या बोधानुसारच या शरीराचा, मनाचा आणि वास्तविक वचनांचा, वाचेचा वापर केला पाहिजे. उद्धाराच्या मार्गांनी मार्गक्रमण करत असताना स्थूल शरीर, सूक्ष्म मन आणि वास्तविक वाचा या 3 साधनांनी रहनीकडे, आचरणाकडे महत्त्व दिलं पाहिजे. रहनीचं, आचरणाचं कर्म केलं पाहिजे. सत्य, विचार, शील, दया, धीरज या गुणांची आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सातत्यतापूर्ण या गुणानुसार आचरण केलं, वाटचाल केली, तर आपल्या जीवनाचं हित झाल्याशिवाय राहणार नाही. पण वाणी रटे ते काम नाही. नुसतीच वाणी रटली म्हणजे खूप पाठांतर केलं, खूप अभ्यास करताय, खूप प्रचार करतायत, श्रवण करतायत, तर ते काही कल्याणास पूरक होणार नाही. कारण रहनी बिनुकस बोध. यासाठी पाठ करे यही अर्थ लगावे, गुरुपद प्रेम नेम सोपावे. जे आपण पठन करतो, जो अभ्यास करतो, जो सत्संगतीमध्ये संतांचा बोध घेतो, ते करत असताना त्याचा वास्तविक अर्थ काय आहे, काय उद्देश आहे, काय मतितार्थ आहे, हा आपण वास्तविक अर्थ केला पाहिजे. आणि तो अर्थ करून वास्तविक जाण घेऊन गुरुपद जे आहेत, पारकपद जे आहेत, हंसपद जे आहेत, त्या पदावर स्थिर शांत होण्यासाठी गुरुच्या वचनाशी प्रेम आणि नेम म्हणजे आत्मिक प्रेम, माईक नाही, गुरुशी आत्मिक प्रेम साधलं पाहिजे. आणि त्यांच्या नेम म्हणजे नियम मर्यादेनुसार आपण आपल्या स्थितीकडे वाटचाल केली पाहिजे, स्थिर शांतता साधली पाहिजे. असा स्वरूपस्थ जीव स्वरूपस्थितीकडे जेव्हा वाट करेल, तेव्हा या जीवाचं कल्याण होईल. असा गांभीर्यपूर्ण विवेक आपल्याला साधू संतांनी दिलेला आहे. पण विचारपूर्वक मार्गक्रमण न करणाऱ्यांना स्थिर शांतता लाभणे हे कधीच शक्य नाही. ते जीव इकडे तिकडे चंचलतेमुळे भटकतच राहतात. नाना कल्पना,
नाना वाणी व नाना बाह्य साधनेमध्ये जीवन घालवितात. आकाशात, सर्वसृष्टीत, विश्वात, चराचरात एकच एक ब्रह्मसत्ता आहे. किंवा ब्रह्मलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, सतलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये पोहोचण्याची कल्पना करताहेत. बाट बाट सब भरम है, माया रची बनाय, भेद बिना भरमे सकल, गुरुबिन कहा लखाय. अनेक वाटा आहेत, ज्या वाटा माईक विचारांनी तयार केलेले आहेत. हे माईक विचार आणि आत्मिक विचार, जडचेतन भेदांचे रहस्य जोपर्यंत आपणाला जाणता येत नाही तिथपर्यंत आपले सगळे जे मार्ग आहेत ते पथभ्रष्ट करणारे आहेत. साहेब म्हणतात गुरुबिन कहाला काय. अशा मार्गांचं निरीक्षण परीक्षण हे गुरुच्या, संतांच्या, साधूंच्या, अनुभवी लोकांच्या संगतीमध्ये फक्त शोधता येईल. हे सर्व रहस्य जाणण्याकरता संतांनी दिलेल्या जीवाच्या हिताच्या, कल्याणाच्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. पण शिकविल्या गोष्टी शिकवून न धरती पोटी, तुका म्हणे शिन होईल अनुभवाविन. किंवा मार्गाने चालता पाऊलाचा नेम, न चुके आराम कैसा नव्हे. म्हणून पावलो पावली करावा विचार, तरीच उद्धार होई बापा. संतांच्या शिकवणुकीचा, संतांच्या मार्गांचा मार्गक्रमण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्या जीवाचे हित होत नाही. म्हणून गांभीर्याने संतांनी सांगितलं आहे की राहा बिचारी क्या करे. विचारवंत लोकांनी सत्यज्ञानाचा मार्ग जीवाच्या हितासाठी पदोपदी सांगितलेला आहे. पण काय करावं, काय करे. हा मार्ग आम्ही सांगण्याशिवाय काय करणार आहोत. मार्गक्रमण करणं आमच्याकडे थोडंच आहे, मार्ग सांगणं आमच्याकडे आहे. पण त्या मार्गाने वाटचाल करणं, त्या मार्गाने जीवन जगणं, त्या मार्गाने क्षण वेचणं आमच्याकडे नाही. काय करावं, क्या करे. जो पंथी न चले विचार, जो मार्गस्थ जीव विचारपूर्वक आपल्या कल्याणाच्या मार्गाने चालत नाही त्याला आपण काय करणार आहोत. आपण मार्ग छोडके स्वहिताचा, स्वकल्याणाचा, स्वचिंतनाचा, स्वस्थिरतेचा मार्ग सोडून बाह्यदृष्टीने पूर्ण जीवन जे लोक घालवतात, कुठे फिरे उजार उजार, जिथं उद्धार नाही, जिथं हित नाही. कारण उद्धार हित कुठे आहे, हृदयात आहे. हृदयस्थ असणाऱ्या जीवांनी मनाची चंचलता सोडून जोपर्यंत स्वरूपामध्ये स्थिर होत नाही ज्ञानांनी, तोपर्यंत जीवाचं कल्याण होत नाही. हे वर्म न जाणता ऐश्वर भटकत राहिले तर साहेब म्हणतात राहा बिचारी क्या करे, जो पंथी न चले विचार, आपण मार्ग छोडिके फिरे उजार उजार. या साखीचा हितेच्छुक जिज्ञासू जीवांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि आपलं हित जे आहे ते हित स्वतःला करायचं आहे. आणि ते हित बाहेर भटकून होत नाही, बाहेर कुणीही करून देत नाही. फक्त मतप्रदर्शक लोक जे आहेत ते आपलं मतप्रदर्शन करत असतात. त्याची छानबीन करून जवळच असणारं आपलं जे शरीररूपी साधन आहे, या साधनाने स्थूल शरीर, सूक्ष्म मन आणि वास्तविक वाचा, या 3 साधनांनी आपल्या जीवाला मनाच्या चंचलतेला दूर सारून स्वरूपस्थ व्हायचं आहे, स्थिर शांत व्हायचं आहे. हे कुठे भटकून किंवा अनेक बाह्य साधना करून स्थिर शांत होता येत नाही. स्थिर शांततेचा मार्ग संतांनी सत्यज्ञानांचा मार्ग सांगितला आहे. हंसगती, मोक्षगती. या मोक्षगतीने, हंसगतीने जीवाचा उद्धार होऊ शकतो, कल्याण होऊ शकते, जीव शांत स्थिर स्वरूपामध्ये स्थिर होऊ शकते. असा संदेश कबीर साहेबांनी आपणाला दिलेला आहे. या संदेशाचा स्थिर शांत चित्ताने गांभीर्यपूर्ण विवेक करून आपण स्वीकार केला पाहिजे.
त्यानुसार आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. एवढाच मथितार्थ या सांगीचा आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.